शिवसेना कोणाची? धनुष्यबाण नेमका कोणाचा? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 4 वर्षापासून ज्या प्रश्नांची उत्तरं संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहतोय, त्याच प्रश्नाच्या सुनावणीमध्ये आजचा दिवस अंतिम ठरणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या वादावर आज उद्धव ठाकरे गटाकडून अंतिम युक्तिवाद केला जाणार आहे. आणि कालच्या सुनावणीत ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी असा मुद्दा मांडलाय की न्यायालयात प्रकरण सुरू असताना निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय दिला, पण जर धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला देता येत नसेल तर ते चिन्ह गोठवण्यात यावे. त्यामुळे आता देवदत्त कामत सर्वोच्च न्यायालयात कोणते मुद्दे मांडतात, त्यावर शिंदे गटाचे वकील काय उत्तर देतात आणि या संपूर्ण वादामध्ये सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय असणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही पार्टीचे कट्टर समर्थक असाल तर हा क्षण तुमची ताकद दाखवण्याचा आहे. चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा आवाज सगळ्यापर्यंत पोहोचवा. सगळ्यात आधी या संपूर्ण प्रकरणाचा मूळ वाद समजून घेऊया. मित्रांनो, शिवसेनेमध्ये 2022 मध्ये मोठी राजकीय फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान दिलं आणि त्यानंतर राज्यातील सत्तेचे समीकरण बदललं. पुढे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला. हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आणि निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला. ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आणि आता याच वादावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम युक्तिवादाचा टप्पा सुरू आहे. आज उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत आपला युक्तिवाद पुढे करतील आणि त्यानंतर शिंदे गटाच्या वकिलाकडून बाजू मांडली जाणार आहे. आता कालच्या सुनावणीमध्ये नेमकं काय झालं हे समजून घेणं फार महत्वाचं आहे. कारण काल कपिल सिब्बल यांनी काही मुद्दे असे मांडले की ज्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची दिशा संपूर्ण चर्चेत आली. सिब्बल यांचा मुख्य युक्तिवाद असा होता की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन वेगवेगळे घटक आहेत. म्हणजेच एखाद्या पक्षाचे आमदार वेगळ्या बाजूला गेले म्हणून संपूर्ण राजकीय पक्षावर त्याचा अधिकार निर्माण होत नाही, असा ठाकरे गटाचा युक्तिवाद आहे. निवडणूक आयोगाने आणि महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षातील संख्याबळाच्या आधारावर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय घेतला. पण केवळ विधिमंडळ पक्षातील आमदारांची संख्या पाहून मूळ राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवणं योग्य नाही, असं ठाकरे गटाच्या वकिलाचं म्हणणं आहे. आणि इथेच या संपूर्ण प्रकरणातला सर्वात मोठा कायदेशीर प्रश्न उभा राहतो. जर एखाद्या राजकीय पक्षाचे बहुतांश आमदार फुटून दुसऱ्याच गटात गेले तर त्या आमदारांची संख्या म्हणजेच मूळ पक्षावरचा दावा ठरवण्यासाठी पुरेसा आधार आहे का, की राजकीय पक्षाची ओळख ही पक्षाची घटना, संघटनात्मक रचना, पक्षातील प्रतिनिधी संस्था आणि इतर घटकांच्या आधारावर ठरवली पाहिजे. ठाकरे गटांचा युक्तिवाद याच मुद्द्याभोवती फिरत आहे. कपिल सिब्बल यांनी तर विधिमंडळ पक्ष हा तात्पुरता स्वरूपाचा असतो. आमदार ज्या कालावधीसाठी निवडून आले आहेत त्या कालावधीपुरताच त्यांचा संदर्भ असतो, तर राजकीय पक्ष हा निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेला स्वतंत्र घटक असतो, असा मुद्दा मांडला. त्यामुळे जर विधिमंडळ पक्षाला जास्त महत्त्व दिलं तर नोंदणीकृत राजकीय पक्षाचे महत्त्व काय राहील, असा सवाल यांनी उपस्थित केला. आता या युक्तिवादाचा थेट संबंध धनुष्यबाण चिन्हाशी आहे. कारण उद्धव ठाकरे गटाचा दावा आहे की शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मूळ पक्ष होता आणि त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्हही त्यांचंच होतं. दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाकडे केलं. त्यामुळे ठाकरे गटाच्या वकिलांनी आता न्यायालयासमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे की जर सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयापर्यंत हा वाद सुरूच आहे तर धनुष्यबाण चिन्हाचा वापर एका गटाला कसा करता येईल आणि जर न्यायालयाला हे चिन्ह तात्पुरतं ठाकरे गटाला देणे योग्य वाटत नसेल तर किमान ते गोठवावं, अशी मागणी करण्यात आलेली आहे. म्हणजेच आता या प्रकरणामध्ये केवळ शिवसेना पक्ष कोणाचा हा प्रश्न नाही तर धनुष्यबाण चिन्हाचं भवितव्य देखील चर्चेत आलेलं आहे. कल्पना करा मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशकांपासून शिवसेनेची ओळख असलेलं धनुष्यबाण हे चिन्ह जर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पुन्हा प्रश्नाच्या केंद्रस्थानी आलं तर त्याचे राजकीय परिणाम किती मोठे होऊ शकतात. कारण निवडणूक चिन्ह हे केवळ कागदावरचं चिन्ह नसतं, त्या चिन्हाशी मतदारांची ओळख जोडलेली असते, त्या चिन्हाशी पक्षाची राजकीय प्रतिमा जोडलेली असते. त्यामुळे कोणाला पक्षाचं नाव आणि कोणाला चिन्ह मिळणार हा प्रश्न निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो. आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाचा. शिवसेना फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा देखील सर्वोच्च न्यायालयासमोर होता. या संपूर्ण वादामुळे आमदार कोणत्या गटात आहेत, त्यांची संख्या किती आहे आणि पक्षांतर्गत निर्णय प्रक्रिया काय होती, हे प्रश्न महत्वाचे ठरले. ठाकरे गटांचा युक्तिवाद असा आहे की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांची गल्लत करता कामा नये. कारण विधिमंडळ पक्षातील आमदारांची संख्या बदलू शकते, पण राजकीय पक्षाला स्वतंत्र संघटनात्मक ओळख असते. त्यामुळे फक्त आमदारांची संख्याबळ पाहून मूळ पक्षावरचा
अधिकार निश्चित करणे योग्य नाही असा त्यांचा दावा आहे. आता आजचा दिवस त्यामुळेच महत्त्वाचा आहे, कारण आज देवदत्त कामत ठाकरे गटाच्या वतीने आपल्या अंतिम युक्तिवाद पूर्ण करणार आहेत. त्यांचा युक्तिवाद जवळपास अर्धा तास चालण्याची शक्यता आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे वकील सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडणार आहेत. म्हणजेच आजच्या सुनावणीत एकीकडे ठाकरे गटाचे उरलेले महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे समोर येतील आणि दुसरीकडे शिंदे गटाकडून या मुद्द्यांना काय उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालय कोणत्या मुद्द्यावर महत्त्व देणार, कारण हा साधा पक्षांतरांचा किंवा राजकीय वादाचा प्रश्न राहिलेला नाही. इथे संविधानिक तरतूद, पक्षांची कायदेशीर ओळख, विधिमंडळ पक्षाची भूमिका, राजकीय पक्षाची संघटनात्मक रचना आणि निवडणूक चिन्हावरचा अधिकार असे अनेक मुद्दे एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय केवळ शिवसेनेचा 2 गटापुरता मर्यादित राहणार नाही, तर भविष्यात एखाद्या राजकीय पक्षात मोठी फूट पडल्यास अशा प्रकरणाकडे कसं पाहिलं जाईल यावरही त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. आता इथे गोष्ट स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात अंतिम निर्णय झालेला नाही. आज ठाकरे गटाचा अंतिम युक्तिवाद होणार आहे आणि त्यानंतर शिंदे गटाची बाजू मांडली जाणार आहे. त्यामुळे कोणता गट जिंकणार, धनुष्यबाण कोणाकडे किंवा न्यायालय नेमकं कोणता आदेश देणार याबाबत आताचा अंतिम निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. पण काल ठाकरे गटाने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची केलेली मागणी आणि राजकीय पक्ष विरुद्ध विधिमंडळ पक्ष हा मांडलेला मुद्दा यामुळे आजच्या सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झालं. आता शिंदे गटाकडून यावर काय उत्तर दिलं जाईल हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण ठाकरे गटाचा युक्तिवाद जर असा असेल की आमदारांची संख्या आणि पक्षाची मालकी नाही, तर शिंदे गटाकडून त्याला कोणत्या कायदेशीर आधारावर उत्तर दिलं जातं हे पाहावं लागेल. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे समर्थन कशा पद्धतीने केलं जातं आणि पक्षचिन्हावरील अधिकारासाठी कोणते निकष मानले जातात आणि आमदारांचं संख्याबळ या संपूर्ण वादात किती महत्त्वाचं आहे हे शिंदे गटाच्या युक्तिवादातून स्पष्ट होणार आहे. म्हणूनच महाराष्ट्रासाठी आजचा दिवस केवळ एक न्यायालयीन सुनावणीचा दिवस नाही, कारण या सुनावणीच्या केंद्रस्थानी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या नावांपैकी एक असलेला शिवसेना पक्ष आणि त्याची दशकानुदशकांची ओळख असलेलं धनुष्यबाण चिन्ह. एकीकडे उद्धव ठाकरे गट म्हणतो की मूळ राजकीय पक्षाची ओळख आणि विधिमंडळ पक्षातील संख्याबळ या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाकडे सध्या शिवसेना नाव असून धनुष्यबाण चिन्ह आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय या संपूर्ण कायदेशीर वादाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतं याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणाचा परिणाम भविष्यातील महाराष्ट्राच्या राजकारणावरही होऊ शकतो, कारण जर सर्वोच्च न्यायालयाने पक्षाची ओळख ठरवताना राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यात स्पष्ट फरक केला, तर भविष्यात मोठ्या प्रमाणावर आमदार फुटलेल्या घटनांमध्ये पक्षाच्या मूळ ओळखीबाबत नवे कायदेशीर संदर्भ तयार होऊ शकतात. आणि दुसऱ्या बाजूचा दृष्टिकोन मान्य झाला तर विधिमंडळातील संख्याबळाला पक्षाच्या दाव्यात किती महत्त्व आहे याबाबतही मोठा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे आज न्यायालयात होणारा युक्तिवाद ऐकताना फक्त कोणता वकील काय म्हणतो हे पाहण्यापेक्षा त्या युक्तिवादामागचा संविधानिक आणि कायदेशीर आधार काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण शेवटी हा निर्णय केवळ ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा राजकीय सामना म्हणून पाहता येणार नाही. हा प्रश्न आहे राजकीय पक्षाची ओळख नेमकी कशावर ठरते, पक्षातील फूट झाल्यानंतर मूळ पक्षावर अधिकार कोणाचा राहतो आणि निवडणूक चिन्हाचा अंतिम अधिकार कोणाला मिळतो याचा. आणि आता या सगळ्यांच्या नजरा सर्वोच्च न्यायालयाकडे लागलेल्या आहेत. आज देवदत्त कामत ठाकरे गटाचा अंतिम युक्तिवाद करतील, त्यानंतर शिंदे गटाकडून युक्तिवाद होईल आणि कपिल सिब्बल यांनी धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या किंवा ते गोठवा अशी मागणी करत न्यायालयासमोर महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. राजकीय पक्ष वेगळा आणि विधिमंडळ पक्ष वेगळा हा ठाकरे गटाचा मुख्य युक्तिवाद राहिलेला आहे. आता या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाची निरीक्षणं काय असतील, शिंदे गट त्याला काय प्रत्युत्तर देईल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे. एकीकडे धनुष्यबाणाचा प्रश्न, दुसरीकडे शिवसेना पक्ष ओळख, तिसरीकडे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यातला कायदेशीर फरक आणि चौथ्या बाजूला आगामी महाराष्ट्राच्या राजकारणावर होणारा संभाव्य परिणाम. या सगळ्यामुळे आजची सुनावणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आता सर्वोच्च न्यायालय कोणत्या मुद्द्याला किती महत्त्व देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. अंतिम निर्णय काय होतो, धनुष्यबाणाचं भवितव्य काय होतं आणि शिवसेना नावावरचा वाद कोणत्या दिशेने जातो याची उत्सुकता पूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीतील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि या प्रकरणात पुढे काय होतं त्याची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू. तुम्हाला काय वाटतं, धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची ठाकरे गटाची मागणी योग्य आहे का आणि सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यात स्पष्ट फरक करायला हवा का?
तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.